खूप सारे स्टेजेस कार्यक्रमामध्ये मी जात असतो, पण तिथं लोकांना हसवणंही खूप डिफिकल्ट आहे. आपण इथं करत असतो ते असे करतो. इकडची जी पॉप्युलेशन आहे, इकडची जनरेशन आहे, 1 मिनिटात म्हणजे सगळे फ्लो मध्ये आलेले माझं नाव डॉक्टर महफूज अली सय्यद आहे. राहत आयुर्वेद अँड पंचकर्मचा संचालक आहे. जळगाव आणि उसवाड्याच्या 2 ब्रांचेस माझ्या आहेत. त्याचबरोबर हास्य योग या विषयावर मला राष्ट्रीय लेवलला, नॅशनल लेवलला 2 अवॉर्ड मिळालेले आहेत. आणि मी 100+ स्कूल्स कॉलेजेस मध्ये माझे हास्य योगची कार्यशाळा सक्सेसफुल आम्ही कंप्लीट. आयुर्वेदाचा डॉक्टर असल्याने एक आयुर्वेदाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी जे योग्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचबरोबर हास्य योगची काही छोटी मोठी क्रिया करू आपण नंतर. तर बेसिकली आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे, समदोषाः सम अग्नी सम धातू मलक्रियः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यादी विद्यते. अर्थात तुमचे शरीरात असणारे त्रिदोष वात पित्त कफ बॅलन्स असायला पाहिजे. सम अग्नी म्हणजे तुमचा डायजेशन नॉर्मल असायला पाहिजे. सम धातू मलक्रिया तुमच्या शरीरात असणारे 7 धातू म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे प्रॉपरली म्हणजे तुम्ही तेव्हाच हेल्दी व्हाल. आणि त्याच्याबरोबर सम मलक्रिया म्हणजे मलमूत्राचं तुमचं विसर्जन प्रॉपर व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे त्याचा अर्थ आहे प्रसन्न आत्मेंद्रिय मनः. म्हणजे एखादा व्यक्ती ज्याचे दोष बॅलन्स आहे, त्याचा पोट चांगला आहे, त्याचं लघवी वगैरे सगळं चांगलं आहे, दिसायलाही चांगली आहे, पण त्याचं मन जर प्रसन्न नाही तर ती व्यक्ती हेल्दी म्हटली जाणार नाही. आजच्या काळात आपण बघतो म्हणजे बीइंग अ प्रॅक्टिशनर, मी जेव्हा ओपनिंग मध्ये बसतो किंवा वेगवेगळ्या सेमिनार मध्ये आम्ही जातो तर आम्ही बघतो महिलांमध्ये विशेष करून पीसीओडी, पीसीओएस, इनफर्टिलिटी, थायरॉइड, फायब्रॉइड, त्याच्याच बरोबर हिस्टेरेक्टॉमी आपण बघतो 45 इयर्सची फीमेल आणि तिची गर्भपिशवी काढली जाते. ही फॅक्ट कंडिशन आहे. तुम्हाला जरी समाजात वावरताना या गोष्टी दिसत नसतील पण क्लिनिक मध्ये बसल्यावर आम्हाला या गोष्टी लक्षात येतात की होतं काय चेंजेस झालेले आहे समाजामध्ये, अचानक काय असे चेंजेस झालेले आहे, काय क्लायमेटिक कंडिशन, काय फूड हॅबिट्स, काय चेंज झालेले आहे ज्याच्यामुळे एवढे सारे प्रॉब्लेम. तर मेन रिझन इज प्रसन्न आत्मेंद्रिय म्हणा, म्हणजे महिला प्रसन्न राहत नाही. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. हे लहान मुलीला जर बघितलं ना, तिलाही कॉलेजमध्ये जायचा टेन्शन असतो. एक 10-15 वर्षाची मुलगी असते तिला करिअरचा टेन्शन असतो. डिग्री झाल्यावर तिला लग्नाचा टेन्शन असतो. लग्न झाल्यावर जेव्हा ती येते तिला मूल बाळांचा टेन्शन असतो. ग्रेट्स ऑफ हास्ययोगी क्रिया आहे. तुम्ही नक्की एन्जॉय करा. सगळ्यांना पुन्हा एकदा वुमेन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. हा काम जे त्यांनी केलेलं आहे विशाल सर आणि आम्हालाही इथं बोलायची संधी दिली म्हणून विशाल सरांचं, मॅमचं, महाले दादांचं, मॅडमांचं नाव तर मला पूर्ण माहीत नाही पण सगळ्यांचा मी पण आभारी आहे. थँक्यू सो मच आम्हाला इथं बोलवल्याबद्दल. खूप सारे स्टेजेस कार्यक्रमामध्ये मी जात असतो, पण तिथं लोकांना हसवणंही खूप डिफिकल्ट आहे. आपण इथं करत असतो ते असे करतो. इकडची जी पॉप्युलेशन आहे, इकडची जनरेशन आहे, 1 मिनिटात म्हणजे सगळे फ्लो मध्ये आलेले तर ते एक म्हणजे मॅजिकल आणि चांगली कम्युनिटी डेव्हलप करून ठेवलेली आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी जे मॅडमांनी सुरुवातीला सांगितलं ते एकदम खरं ठरलंय. थँक्यू सो मच एव्हरीवन for giving us the chance and especially to Vishal uncle, Sandeep Deoda uncle and rest of you. Thank you. आता शाबासी राहिली.
थँक्यू सो मच. कार्यक्रम को तो चांद लगा दिया आपने. वैसे भी रोजे चल रहे हैं, रोजे मुबारक हो आपको. मैं भी 5 रोजे रखती हूँ जी.